नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आम्ही 15 तारखेला झालेल्या पोलीस भरतीच्या सर्व पेपरमधील चालू घडामोडींचे प्रश्न एकत्र करून आणलेले आहेत। आणि मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण एकूण 100 प्रश्नांचा सराव करणार आहोत। त्यामुळे जर तुम्ही पुढचा पेपर देणार आहात, तुमचा पेपर अजून झालेला नाहीये, तर हा व्हिडिओ पूर्ण पहा, कारण या व्हिडिओमध्ये बरेच प्रश्न रिपीट देखील झालेले आहेत। त्यावरून आपल्याला अंदाज येतोय की कोणते प्रश्न महत्त्वाचे आहेत आणि कोणते प्रश्न पुन्हा येऊ शकतात। त्यामुळे व्हिडिओ पूर्ण पहा आणि आवडल्यास व्हिडिओला लाईक करा। सुरुवात करूयात आजच्या प्रश्नांना। पहिला प्रश्न आहे, नवीन फौजदारी कायदे कधी लागू झाले? या ठिकाणी पाहायचं आहे, भारतामध्ये 3 नवे फौजदारी कायदे लागू झाले। कधी लागू झाले? 1 जुलै 2024 ला, म्हणजे आपलं उत्तर पर्याय बी। कायदे कोणते कोणते? तर BNS म्हणजे भारतीय न्याय संहिता, दुसरा BNSS म्हणजे भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, आणि तिसरा भारतीय साक्ष अधिनियम म्हणजे BSA। असे 3 कायदे भारतामध्ये 1 जुलै 2024 रोजी लागू झाले। आता मित्रांनो, यांच्याबद्दल महत्त्वाची माहिती, कधी विधेयक मांडण्यात आलं, कधी लागू झालं, हे सर्व आपल्याला व्हिडिओमध्ये पुढे पाहायला मिळणार आहे। त्यामुळे व्हिडिओ पूर्ण पहा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा। लाईक करायला पैसे पडणार नाहीत, फक्त खाली काय करायचं, लाईक करायचं आहे। एवढा वेळ तर तुम्ही आमच्यासाठी देऊ शकताय। पुढील प्रश्न पहा, प्रश्न क्रमांक 2, 10,000 धावा पूर्ण करणारी पहिली भारतीय महिला क्रिकेटपटू कोण? आता या ठिकाणी पाहायचं आहे, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 10,000 धावा पूर्ण करणारी पहिली भारतीय महिला क्रिकेटपटू बनलेली आहे मिताली राज, म्हणजे आपलं उत्तर या ठिकाणी पर्याय ए असणार आहे। तर त्यासोबतच मित्रांनो, ही जगातील दुसऱ्या क्रमांकाची महिला खेळाडू आहे जिनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 10,000 धावा पूर्ण केलेल्या आहेत। लक्षात ठेवायचं आहे, पहिली भारतीय आणि जगातील दुसरी। त्यासोबतच पाहायचं मित्रांनो, मिताली राजला लेडी तेंडुलकर या नावाने देखील ओळखलं जातं। यावर देखील प्रश्न विचारला जाऊ शकतोय। पुढे पहा, प्रश्न क्रमांक 3, देशातील राजभवनाचे नाव बदलून काय ठेवण्यात आले आहे? मित्रांनो, देशातील राजभवनचे नाव बदलून लोकभवन असं ठेवण्यात आलेलं आहे, म्हणजे आपलं उत्तर पर्याय बी, लोकभवन। पुढे पहा, प्रश्न क्रमांक 4, अमरावती क्वांटम व्हॅली हा भारताचा पहिला क्वांटम व्हॅली प्रकल्प कोणत्या राज्यात उभारला जात आहे? मित्रांनो, या ठिकाणी पहा, अमरावती क्वांटम व्हॅली हा प्रकल्प आंध्र प्रदेशची राजधानी अमरावती या ठिकाणी उभारला जात आहे, म्हणजे आपलं उत्तर पर्याय सी। आता आपण या ठिकाणी हा प्रश्न पाहिला आहे। त्यासोबतच पुढचा प्रश्न आहे PM राहत, त्याच्या पुढे आहे इराणमध्ये राबवलेली मोहीम। हे सर्व मित्रांनो प्रश्न आहेत ते आपण आपल्या ध्येयाधिकारी स्पर्धा परीक्षा मंचच्या पेड टेलिग्राम चॅनलवर 12 आणि 13 तारखेला दिलेले होते। आणि मित्रांनो, यापैकी बरेच प्रश्न प्रत्येक जिल्ह्याच्या पेपरला विचारण्यात आले। त्यामुळे जर तुमचा पेपर अजून व्हायचा आहे आणि तुम्हाला देखील चांगल्या प्रकारे सराव करायचा आहे, तर आपलं पेड टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉईन करू शकता। त्याच्यावर आपल्याला काय मिळणार आहे, तर खरी ऑफर आहे 30 प्रश्नपत्रिकांची। पोलीस भरतीसाठी महत्त्वाच्या 30 सराव प्रश्नपत्रिका आपण 60 रुपयांना देतोय। आणि मित्रांनो, या 60 रुपयांमध्ये आपण काय करतो, विद्यार्थ्यांना आपल्या पेड टेलिग्राम चॅनलवर ॲड करतो। ज्याच्यावर काय काय मिळणार आहे, तर त्याच्यावर आपण दररोज 300 प्रश्नांचा सराव करतो, ज्याच्यामध्ये असतात चालू घडामोडी, सामान्य ज्ञान आणि मराठी व्याकरण। त्यासोबतच आता 15 तारखेला पेपर झालेले आहेत, त्या पेपरचे देखील क्विज आपण या ठिकाणी या चॅनलवर टाकत आहोत। त्यामुळे जर तुम्हाला पोलीस भरतीसाठी क्विज मार्फत सराव करायचा आहे आणि तो देखील अगदी मुद्देसूद प्रश्नांचा, तर आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं। आणि त्यासाठी काय करायचं, तर हा 30 प्रश्नपत्रिकांचा संच खरेदी करायचा। आणि खरेदी करण्यासाठी काय करायचं, तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आपला नंबर दिलेला आहे, त्याच्यावर संपर्क करायचा। जर तुम्हाला अजूनही वाटतंय की तुमचे मार्क्स वाढावेत, तर तुम्ही नक्की या संचाचा विचार करा। पुढे पाहायचं आहे, प्रश्न क्रमांक 5, PM राहत योजना खालीलपैकी कशाशी संबंधित आहे? मित्रांनो, PM राहत योजनेअंतर्गत रस्ते अपघातग्रस्तांना 7 दिवसापर्यंत 1.5 लाखापर्यंतचे उपचार मोफत दिले जाणार आहेत, म्हणजे आपलं उत्तर पर्याय बी। ठीक आहे, रस्ते अपघातग्रस्तांसाठी ही योजना सुरू करण्यात आलेली आहे। आता मित्रांनो, योजनेचा फुल फॉर्म विचारला जाऊ शकतो, PM राहतचा फुल फॉर्म सांगा, तर काय असणार आहे, तर प्रधानमंत्री रोड ॲक्सिडेंट्स व्हिक्टिम्स हॉस्पिटलायझेशन अँड अश्युर्ड ट्रीटमेंट, म्हणजेच राहत। ठीक आहे, पुढे पहा, प्रश्न क्रमांक 6, इराणमध्ये वाढलेल्या तणावामुळे तेथील भारतीय नागरिकांना सुरक्षितपणे मायदेशी आणण्यासाठी भारत सरकारने कोणती मोहीम राबवली? या ठिकाणी पाहायचं आहे, इराण इस्रायल यांच्यामध्ये वाढता तणाव आहे तो 2023 पासूनच आहे। त्यामुळे 2023 मध्ये इस्रायलमधून नागरिकांना बाहेर आणण्यासाठी भारतानं ऑपरेशन अजय राबवलं होतं। ठीक आहे, त्यानंतर पुढे 2025 साली
इराणमधून भारतीय नागरिकांना बाहेर काढण्यासाठी ऑपरेशन सिंधू राबवण्यात आलं. आणि मित्रांनो मागच्याच महिन्यामध्ये 2026 साली इराणमधून भारतीय नागरिकांना परत आणण्यासाठी ऑपरेशन स्वदेश राबवण्यात आलं. म्हणजे आपलं उत्तर या ठिकाणी काय असलं पाहिजे? पर्याय सी, ऑपरेशन स्वदेश. सर्वात नवीन आहे ते आपलं उत्तर असायला पाहिजे, लक्षात ठेवायचं आहे. पुढे पहा प्रश्न क्रमांक 7. नुकतेच निधन झालेल्या भारताचे स्टॅच्यूमॅन राम सुतार यांना कोणत्या वर्षाचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार मिळालेला आहे? मित्रांनो स्टॅच्यूमॅन राम सुतार यांना 2025 साली देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्यात आला होता. ठीक आहे, परंतु मित्रांनो 2025 साली दिला असला तरी तो 2024चा पुरस्कार होता. म्हणजे त्यांना महाराष्ट्र भूषण 2024 हा पुरस्कार देण्यात आलेला होता. ठीक आहे, म्हणजे पर्याय बी आपलं उत्तर आहे. तर मित्रांनो 2023चा पुरस्कार आहे तो अशोक सराफ यांना देण्यात आलेला होता, हे देखील लक्षात ठेवायचं. पुढे पहा प्रश्न क्रमांक 8. महाराष्ट्रातील कोणत्या ठिकाणांना रामसर स्थळांचा दर्जा प्राप्त आहे? मित्रांनो भारतामध्ये एकूण 98 रामसर स्थळं आहेत. त्यापैकी पहा महाराष्ट्रामध्ये किती आहेत? 3 आहेत. कोणती कोणती? लोणार सरोवर, नांदूर मध्यमेश्वर आणि ठाणे खाडी फ्लेमिंगो अभयारण्य. अशा प्रकारे मित्रांनो हे 3 काय आहेत? महाराष्ट्रातील रामसर स्थळं. म्हणून आपलं उत्तर असणार आहे पर्याय डी, वरील सर्व. प्रश्न क्रमांक 9. भारत सरकारद्वारे देण्यात येणारा सर्वोच्च शौर्य पुरस्कार म्हणजे अशोक चक्र कोणत्या वर्षी या वर्षी कोणाला देण्यात आला? मित्रांनो या ठिकाणी पाहायचं आहे शांततेच्या काळातील सर्वोच्च लष्करी सन्मान कोणता आहे? सर्वोच्च शौर्य पुरस्कार कोणता आहे? तर अशोक चक्र आहे. आणि मित्रांनो 2026 साली हा पुरस्कार आहे तो ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्ला यांना देण्यात आलेला आहे. म्हणजे आपलं उत्तर पर्याय ए. मित्रांनो हे अंतराळ स्थानकात गेले होते, म्हणजेच इंटरनॅशनल स्पेस स्टेशन ISS या ठिकाणी गेले होते. आणि मित्रांनो त्यासाठीच त्यांचा गौरव या पुरस्कारानं करण्यात आलेला आहे. ठीक आहे, आणि मित्रांनो अशा प्रकारचा म्हणजे अशोक चक्र पुरस्कार मिळवणारे ते दुसरे भारतीय अंतराळवीर बनलेले आहेत. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 10. महाराष्ट्राचे सध्याचे राज्यपाल कोण आहेत? मित्रांनो सध्याचे राज्यपाल कोण आहेत? जिष्णुदेव वर्मा. म्हणजे आपलं उत्तर पर्याय डी. हे कितवे राज्यपाल आहेत महाराष्ट्राचे? तर 22वे. आणि मित्रांनो त्यांच्या अगोदर कोण होते? CP राधाकृष्णन हे 21वे होते. परंतु मध्यंतरीच्या काळामध्ये प्रभारी राज्यपाल म्हणून आचार्य देवव्रत यांनी कार्य केलेलं आहे. ठीक आहे. पुढे पहा प्रश्न क्रमांक 11. नुकत्याच पार पडलेल्या T20 वर्ल्ड कप टुर्नामेंटमध्ये खालीलपैकी कोणत्या खेळाडूला प्लेयर ऑफ द टुर्नामेंट पुरस्कार देण्यात आला? मित्रांनो या ठिकाणी पाहायचं आहे T20 वर्ल्ड कप टुर्नामेंट 2025-26 कुठे पार पडली आहे? तर भारत आणि श्रीलंका या 2 देशांमध्ये पार पडली आहे. आणि मित्रांनो फायनलमध्ये कोण होतं? भारत आणि न्यूझीलंड. आणि भारताच्या मित्रांनो संजू सॅमसन या खेळाडूला प्लेयर ऑफ द सिरीज किंवा मॅन ऑफ द सिरीज हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. म्हणजे आपलं उत्तर या ठिकाणी पर्याय डी. तर या ठिकाणी पुढचा विचार करा, फायनल मॅच कोणामध्ये झाली? न्यूझीलंड आणि भारत. आणि या मॅचमध्ये मॅन ऑफ द मॅच पुरस्कार कोणाला मिळाला? तर जसप्रीत बुमराह. लक्षात ठेवायचं आहे मॅन ऑफ द मॅच विचारलं की जसप्रीत बुमराह, आणि प्लेयर ऑफ द टुर्नामेंट किंवा प्लेयर ऑफ द सिरीज असं विचारलं तर त्या ठिकाणी संजू सॅमसन. पुढे पहा मित्रांनो प्रश्न क्रमांक 12. फौजदारी प्रक्रिया संहिता CRPC 1973 ही पोलीस तपास कार्यपद्धती सांगणारी संहिता रद्द करून खालीलपैकी कोणती संहिता लागू करण्यात आली? मित्रांनो या ठिकाणी पाहायचं 1 जुलै 2024 रोजी भारतामध्ये 3 नवे कायदे लागू झाले. कोणते कोणते? तर BNS म्हणजे भारतीय न्याय संहिता या कायद्यानं काय केलं? तर IPCची जाग घेतली. पुढे दुसरा BNSS म्हणजे भारतीय नागरिक सुरक्षा संहिता. आणि मित्रांनो या कायद्यानं काय केलं? तर CRPCची जाग घेतली. पुढे तिसरा कोणता होता? तर भारतीय साक्ष अधिनियम यानं काय केलं? भारतीय पुरावा कायद्यात जाग घेतली. अशा प्रकारे मित्रांनो 3 नवीन कायदे 1 जुलै 2024 रोजी लागू झालेले होते. ठीक आहे. म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय असणार आहे? CRPC जाग कोणी घेतली? तर BNSS म्हणजे भारतीय नागरिक सुरक्षा संहिता. पर्याय सी. पुढे पहा प्रश्न क्रमांक 13. भारतात चित्ता प्राण्याचे कुठे पुनर्वसन केले जात आहे? मित्रांनो यावर आपण बरेच प्रश्न पाहिलेले आहेत. आपल्या टेलिग्राम चॅनलवर यावर बरेच प्रश्न आपल्याला सोडवायला देखील मिळतील. तर या ठिकाणी पहा भारतामध्ये प्रोजेक्ट चित्ता आहे तो मध्य प्रदेशमधील कुनो राष्ट्रीय उद्यानामध्ये राबवला जात आहे. म्हणजे आपलं उत्तर पर्याय डी. आणि मित्रांनो या ठिकाणी सध्या एकूण 53 चित्ते आहेत. आणि नुकतंच त्या ठिकाणी असलेल्या ज्वाला नावाच्या मादी चित्त्यानं 5 पिलांना जन्म दिलेला आहे. हे देखील लक्षात ठेवायचं आहे. हा प्रश्न आपण आपल्या YouTube चॅनलवर आणि पेड टेलिग्राम चॅनलवर दिलेला होता आणि त्यावर प्रश्न आला देखील. पुढे पाहायचं प्रश्न क्रमांक 14.
आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकावर जाणारा पहिला भारतीय अंतराळवीर कोण आहे? मित्रांनो या ठिकाणी पाहायचं आहे, आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानक म्हणजे ISS इंटरनॅशनल स्पेस स्टेशन या ठिकाणी जाणारा पहिला भारतीय अंतराळवीर आहे शुभांशु शुक्ला, ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्ला, म्हणजे आपलं उत्तर पर्याय बी. पुढे पाहायचा आहे प्रश्न क्रमांक 15. 12th फेल हा चित्रपट खालीलपैकी कोणत्या पोलीस अधिकाऱ्याच्या जीवनावर आधारित आहे? मित्रांनो 12th फेल 12वी नापास हा चित्रपट आहे तो IPS अधिकारी मनोज कुमार शर्मा यांच्या आयुष्यावर आधारित आहे, म्हणजे आपलं उत्तर पर्याय सी असणार आहे. लक्षात ठेवायचं आहे मनोज कुमार शर्मा. आता मित्रांनो मनोज कुमार शर्मा यांची भूमिका या चित्रपटामध्ये कोणी केली? तर विक्रांत मेसी यांनी केली होती. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, आता सगळं सोडून थोडा वेळ फक्त इकडे लक्ष द्या. तुम्ही या व्हिडिओपर्यंत पोहोचलाय म्हणजेच तुम्ही नक्कीच पोलीस भरतीसाठी तयारी करताय. आणि मित्रांनो, तुम्ही तयारी करताय म्हणजे तुम्हाला माहीत असेलच की पोलीस भरतीसाठी मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका सोडवणं किती आवश्यक आहे. त्यासोबतच नवीन प्रश्नपत्रिका सोडवून त्या परीक्षेसाठी तयारी करणं आणि टाईम मॅनेजमेंट करणं हे देखील आवश्यक आहे. आणि मित्रांनो, यासाठीच ध्येयाधिकारी स्पर्धा परीक्षा मंच घेऊन आलेला आहे फक्त 60 रुपयांमध्ये 30 सराव प्रश्नपत्रिका, 30 पेपर फक्त 60 रुपयांमध्ये. आणि मित्रांनो, यामध्ये आपल्याला प्रत्येक पेपरमध्ये 100 प्रश्न असतील आणि त्या 100 प्रश्नांचं पूर्ण स्पष्टीकरण देखील असणार आहे. आणि हा जो पॅटर्न असणार आहे तो 25-25चा पॅटर्न असणार आहे, म्हणजेच मराठीचे 25, सामान्य ज्ञानाचे 25, गणित बुद्धिमत्ता 25-25 असा पॅटर्न असणार आहे. आणि त्यासोबत आपल्याला काय मिळणार आहे तर आपल्या टेलिग्रामवर पेड चॅनलला जॉईन होण्याची संधी, ज्या चॅनलवर आपल्याला दररोज 200 प्रश्नांचा सराव करता येणार आहे. दररोज सरावासाठी 200 प्रश्न दिले जाणार आहेत. आणि मित्रांनो, हे सर्व प्रश्न असणार आहेत ते फक्त आणि फक्त पोलीस भरतीच्या पॅटर्नवर आधारित असतील आणि त्याच्यामध्ये जास्तीत जास्त प्रश्नांचा सराव करून घेतला जाणार आहे. त्यामुळे जर तुमची पुढे लेखी परीक्षा होणार आहे तर तुम्ही हा संच विकत घ्यावा आणि त्यासोबतच आपल्या पेड टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हावं. हे सर्व मिळणार आहे फक्त 60 रुपयांमध्ये. जर तुम्हाला खरंच आवश्यकता आहे आणि चांगल्या प्रकारे सराव करायचा आहे तर नक्की खरेदी करा आपला हा संच. तर या ठिकाणी तुम्हाला जर याचा डेमो पाहायचा असेल तर तो मिळणार आहे 7517249119 या व्हॉट्सॲप नंबरवर. यावर व्हॉट्सॲप करा आणि डेमो फ्रीमध्ये पहा. तसेच जर तुम्हाला वाटत असेल की जे काही देऊ ते चांगलंच देऊ तर तुम्ही डायरेक्टली 9359686100 या नंबरवर पेमेंट करून त्याचा स्क्रीनशॉट आम्हाला पाठवू शकता. तुम्हाला लगेचच एकाच वेळी 60 PDF दिल्या जातील, ज्याच्यामध्ये 30 पेपर असतील आणि 30 त्यांचं स्पष्टीकरण असेल. आणि त्यासोबतच लगेचच टेलिग्राम चॅनलची लिंक देखील दिली जाईल, ज्याच्यामध्ये तुम्हाला दररोज 200 प्रश्नांचा सराव करता येणार आहे. पुढे पहा प्रश्न क्रमांक 17. राष्ट्रीय पोषण संस्थेचे मुख्यालय कोठे आहे? मित्रांनो, राष्ट्रीय पोषण संस्था म्हणजेच NIN नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ न्यूट्रिशन हे कुठे आहे मित्रांनो? सध्या तर हैदराबाद या ठिकाणी आहे, म्हणजे आपलं उत्तर पर्याय डी. या ठिकाणी पाहायचं आहे याची स्थापना कधी झाली? याची स्थापना 1918 साली झाली. पुढे 1958 याचं मुख्यालय आहे ते हैदराबाद या ठिकाणी हलवण्यात आलं. आणि मित्रांनो, पुढे 1969 याला राष्ट्रीय पोषण संस्था असं नाव दिलं गेलं. ठीक आहे. पुढे पाहायचं आहे प्रश्न क्रमांक 18. इराण या देशाची सीमा खालीलपैकी कोणत्या देशाला लागून आहे? मित्रांनो, इराणची सीमा आहे ती एकूण 7 देशांना लागते. 7 देशांना. 7 देश कोणते कोणते आहेत? तर अफगाणिस्तान, पाकिस्तान, तुर्की, इराक, आर्मेनिया, अझरबैजान आणि तुर्कमेनिस्तान. आणि मित्रांनो, यामध्ये कोणते कोणते आहेत? मग या ठिकाणी तुर्की आहे, तुर्कमेनिस्तान आहे, म्हणजे या ठिकाणी वरीलपैकी दोन्ही देशांना इराणची सीमा लागते, म्हणजे पर्याय सी. प्रश्न क्रमांक 19. खालीलपैकी कोणते ठिकाण रामसर स्थळ नाही? मित्रांनो, या ठिकाणी पहा महाराष्ट्रामध्ये एकूण किती रामसर स्थळ आहेत? 3 आहेत. यावर आपण प्रश्न आताच पाहिला आहे. या ठिकाणी कोणती कोणती? नांदर मधवेश्वर आहे, लोणार सरोवर बुलढाणा आहे, ठाण्याची खाडी आहे. परंतु ताडोबा अभयारण्य हे रामसर स्थळ आहे का? नाही, म्हणजे आपलं उत्तर पर्याय ए. ताडोबा हे रामसर स्थळ नाही. परंतु ताडोबा हे काय आहे? महाराष्ट्रातील पहिलं राष्ट्रीय उद्यान आहे. ठीक आहे, हे देखील लक्षात ठेवायचं. आता याबद्दलची महत्त्वाची माहिती पुन्हा पहा. कोणती माहिती महत्त्वाची आहे? सध्या भारतामध्ये एकूण 98 रामसर स्थळ आहेत, त्यापैकी 3 महाराष्ट्रामध्ये आहेत. आणि मित्रांनो, याच्या पुढचा प्रश्न, रामसर करार कोणत्या वर्षी झालेला होता? तर 1971 साली झालेला होता. ठीक आहे. पुढे पाहायचा आहे प्रश्न क्रमांक 20. महाराष्ट्र राज्याचे सध्याचे गृहराज्यमंत्री शहरे कोण आहेत? मित्रांनो, महाराष्ट्राचे गृहमंत्री कोण आहेत? देवेंद्र फडणवीस. मग या ठिकाणी पहा, गृहराज्यमंत्री शहरे आणि गृहराज्यमंत्री ग्रामीण दोन वेगवेगळे असतात. तर या ठिकाणी पाहायचं आहे गृहराज्यमंत्री शहरे कोण आहेत? तर ते आहेत योगेश
कदम, म्हणजे आपलं उत्तर पर्याय बी. आणि जर गृहराज्यमंत्री ग्रामीण विचारलं तर त्या ठिकाणी ग्रामीण कोण असणार आहेत? पंकज भोयर. लक्षात ठेवायचं आहे, पंकज भोयर ग्रामीण आणि श्री योगेश कदम हे शहरे. ठीक आहे. पुढे पाहायचं प्रश्न क्रमांक 21. महाराष्ट्राचे विद्यमान राज्यपाल कोण आहेत? मित्रांनो, हा प्रश्न पहा किती वेळा रिपीट झालाय, त्यामुळे प्रश्न पुन्हा पुन्हा करून जायचा आहे. महाराष्ट्र राज्यपाल कोण आहेत? जिष्णुदेव वर्मा, म्हणजे पर्याय ए. कितवे आहेत? 22वे. त्यांच्या अगोदर 21वे कोण? CP राधाकृष्णन. त्यासोबतच मधल्या काळामध्ये प्रभारी कार्यभार कोणाकडे होता? गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत. आणि पुढे जाऊन मित्रांनो त्याच्या पुढचा प्रश्न येतो की महाराष्ट्राचे पहिले राज्यपाल कोण होते? तर श्री प्रकाश हे महाराष्ट्राचे पहिले राज्यपाल होते. पुढे पाहायचा प्रश्न क्रमांक 22. जगात कोणत्या देशामध्ये कच्च्या तेलाचे सर्वाधिक साठे आहेत? मित्रांनो, जर साठ्यांचा विचार केला तर जगामध्ये सर्वात पुढे आहे व्हेनेझुएला, म्हणजे आपलं उत्तर पर्याय सी. दुसऱ्या क्रमांकाला आणि तिसऱ्या क्रमांकाला कोण आहेत? तर या ठिकाणी पाहायचं आहे जगामध्ये दुसऱ्या क्रमांकाला कुठला देश आहे? कोणता देश आहे? तर तो आहे सौदी अरेबिया. आणि तिसऱ्या क्रमांकाला कोणता? इराण. आणि मित्रांनो, त्यामुळेच या ठिकाणी आपण आता सध्या संकटात सापडण्याची शक्यता निर्माण झालेली आहे, कारण इराणवर अचानक हल्ले सुरू आहेत. पुढे पाहायचा आहे प्रश्न क्रमांक 23. बिटकॉइनचे सर्वात लहान एकक कोणते? मित्रांनो, बिटकॉइनचा शोध कोणी लावला? सातोशी नाकामोटो यांनी लावला. आणि मित्रांनो, त्यांच्या नावावरूनच बिटकॉइनच्या सर्वात लहान युनिटला नाव देण्यात आलेलं आहे सातोशी. ठीक आहे. आणि मित्रांनो, 10 कोटी सातोशी म्हणजेच एक फक्त बिटकॉइन. ठीक आहे. अशा प्रकारे बिटकॉइनचं सर्वात लहान एकक कोणतं आहे? सातोशी, पर्याय सी. पुढे पहा प्रश्न क्रमांक 24. अर्थशास्त्रामध्ये SLR म्हणजे काय? मित्रांनो, SLR म्हणजे काय? स्टॅट्युटरी लिक्विडिटी रेशिओ, म्हणजे पर्याय बी. याचा अर्थ काय असतो? तर एखादी बँक आपल्याकडे असलेल्या एकूण रकमेच्या किंवा आपल्या एकूण उत्पन्नाच्या 18% रक्कम आहे ती आपल्याकडे स्वतःकडे राखून ठेवेल, याला म्हणायचं स्टॅट्युटरी लिक्विडिटी रेशिओ. म्हणजे बँक आपल्याकडे स्वतःकडे रोखीमध्ये जे पैसा ठेवते त्याला काय म्हणायचं? SLR असं म्हणायचं. ठीक आहे. पुढे पहा प्रश्न क्रमांक 25. महाराष्ट्र पोलीस स्थापना दिवस दरवर्षी टिंबटिंब रोजी साजरा केला जातो. या ठिकाणी पाहायचं आहे मित्रांनो, 2 जानेवारी 1961 रोजी पंडित जवाहरलाल नेहरू यांनी काय केलं होतं? तर महाराष्ट्र पोलिसांच्या दलाला ध्वज दिलेला होता, निळा झेंडा आहे ना, तो दिलेला होता. आणि मित्रांनो, याच्या स्मरणार्थच दरवर्षी 2 जानेवारी हा दिवस महाराष्ट्र पोलीस स्थापना दिवस म्हणून साजरा केला जातो, म्हणजे आपलं उत्तर पर्याय सी. प्रश्न क्रमांक 26. केंद्रीय अर्थसंकल्प 2026-27 कोणत्या महिन्यात सादर करण्यात आला? मित्रांनो, केंद्रीय अर्थसंकल्प 2026-27 हा दरवर्षी, म्हणजे कोणताही अर्थसंकल्प असतो तो दरवर्षी आहे, तो फेब्रुवारी महिन्यामध्ये सादर केला जातो, म्हणजे आपलं उत्तर पर्याय बी. प्रश्न क्रमांक 27. 2026 मध्ये आयोजित आंतरराष्ट्रीय नौदल ताफा परेड इंटरनॅशनल फ्लीट रिव्ह्यू कोणत्या शहरात पार पडली? या ठिकाणी पाहायचं मित्रांनो, इंटरनॅशनल फ्लीट रिव्ह्यू म्हणजेच आंतरराष्ट्रीय नौदल ताफा परेड आहे ती आंध्र प्रदेशमधील विशाखापट्टणम या ठिकाणी पार पडली. आणि मित्रांनो, या ठिकाणी निरीक्षण कोणी केलं? तर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केलं, म्हणजे आपलं उत्तर पर्याय सी असणार आहे. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 28. 2025-26 या कालावधीत भारत सरकारने डिजिटल पेमेंट वाढवण्यासाठी कोणत्या प्रणालीवर भर दिला? तर मित्रांनो, 2025-26 या कालावधीमध्ये डिजिटल पेमेंट वाढवण्यासाठी भारत सरकारने UPI पेमेंटवर जास्त भर दिलेला होता. कशावर? UPI पेमेंटवर, म्हणजे आपलं उत्तर पर्याय डी, UPI. आता पुढे मित्रांनो, UPIचा फुल फॉर्म काय असतो? युनिफाईड पेमेंट इंटरफेस. ठीक आहे. आणि UPI वर नियंत्रण कोणाचं असतं? तर NPCIचं असतं. ठीक आहे. NPCI कोण? नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन इंडिया. पुढे पहा प्रश्न क्रमांक 29. 2025 मध्ये भारताने हरित ऊर्जा वाढीसाठी कोणत्या क्षेत्रावर विशेष भर दिला? मित्रांनो, 2025 मध्ये भारताने हरित ऊर्जा वाढीसाठी सौर ऊर्जेवर अधिक भर दिलेला आहे, म्हणजे आपलं उत्तर पर्याय बी. ठीक आहे, सौर ऊर्जा. प्रश्न क्रमांक 30. महाराष्ट्रात आयोजित AI फॉर ॲग्रिकल्चर 2026 ग्लोबल कॉन्फरन्स अँड इन्व्हेस्टर्स समिट कोणत्या शहरात झाली? मित्रांनो, या ठिकाणी पाहायचं आहे AI फॉर ॲग्रिकल्चर 2026 ही समिट आहे ती
महाराष्ट्रातील मुंबई या ठिकाणी आयोजित करण्यात आले होते. म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे? पर्याय ए मुंबई. ठीक आहे. पुढे पहा प्रश्न क्रमांक 31. पुणे ग्रँड टूर 2026 मध्ये कोणता खेळ आयोजित केला गेला? मित्रांनो, पुणे ग्रँड टूर 2026 मध्ये कोणती स्पर्धा पार पडली? तर सायकलिंग स्पर्धा. म्हणजे आपलं उत्तर पर्याय बी. आता मित्रांनो, विजेता कोण ठरला या स्पर्धेचा विजेता? तर विजेत्याचं नाव होतं ल्यूक मगवे. हा न्यूझीलंडमधील होता. ठीक आहे. ल्यूक मगवे न्यूझीलंड यानं ही स्पर्धा जिंकलेली आहे, हा खेळ जिंकलेला आहे. पुढे पहा प्रश्न क्रमांक 32. अकोला पोलीस दलाच्या कोणत्या प्रकल्पाची राष्ट्रीय स्तरावर दखल घेण्यात आलेली आहे? मित्रांनो, अकोला पोलीस दलाकडून सुरू करण्यात आलेल्या प्रोजेक्ट त्रिनेत्राची राष्ट्रीय स्तरावर दखल घेतली गेली आहे. म्हणजे आपलं उत्तर पर्याय सी, प्रोजेक्ट त्रिनेत्र. पुढे पहा प्रश्न क्रमांक 33. नुकताच स्टारलिंक सोबत महाराष्ट्राचा करार झाला. स्टारलिंक कंपनी खालीलपैकी कशा संबंधी आहे? मित्रांनो, स्टारलिंक आहे ती इंटरनेट सेवा प्रदान करणारी कंपनी आहे. आणि कोणाची आहे? तर इलॉन मस्क यांची आहे. म्हणजे आपलं उत्तर या ठिकाणी काय असणार आहे? तर पर्याय बी, इंटरनेट आणि टेलिकम्युनिकेशन संबंधित कंपनी आहे. आणि अध्यक्ष कोण आहेत किंवा मालक कोण आहे? तर इलॉन मस्क. पुढे पहा प्रश्न क्रमांक 34. ऑस्ट्रेलियन ओपन 2026 टेनिस स्पर्धेमध्ये महिला विजेता कोण आहेत? मित्रांनो, ऑस्ट्रेलियन ओपन 2026 मध्ये टेनिस स्पर्धेमध्ये एलिना राईबकिना यांनी आरेना सबालेंकाचा पराभव करून ही स्पर्धा जिंकलेली आहे. म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे? विजेता एलिना राईबकिना आणि उपविजेता कोण? आरेना सबालेंका. आता मित्रांनो, या ठिकाणी पुरुषांचा विचार केला तर स्पर्धा कोणी जिंकली? कार्लोस अल्कराज यानं जिंकली. आणि मित्रांनो, या ठिकाणी उपविजेता कोण? तर नोवाक जोकोविच. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 35. नुकताच भारतीय दंड संहिता IPC रद्द करून त्याऐवजी कोणता नवीन कायदा लागू करण्यात आला? तर भारतीय न्याय संहिता म्हणजे BNS, पर्याय ए. पुढे पहा प्रश्न क्रमांक 36. राष्ट्रीय आरोग्य मेळावा 2026 खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात झाला? मित्रांनो, राष्ट्रीय आरोग्य मेळावा 2026 आहे तो बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव या ठिकाणी पार पडलेला आहे. म्हणजे आपलं उत्तर पर्याय बी, बुलढाणा शेगाव. पुढे पहा प्रश्न क्रमांक 37. ऑपरेशन मुस्कान हे कशाशी संबंधित आहे? मित्रांनो, ऑपरेशन मुस्कान हे हरवलेल्या बालकांचा शोध आणि त्यांना घरी पोहोचवणं याच्याशी संबंधित आहे. म्हणजे आपलं उत्तर पर्याय ए असणार आहे. प्रश्न क्रमांक 38. 2025च्या महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धेचा उपविजेता संघ कोणता? मित्रांनो, 2025ची महिला क्रिकेट विश्वचषक स्पर्धा कुठे पार पडली? तर भारत आणि श्रीलंका या देशांमध्ये पार पडली. आणि अंतिम सामना कोणामध्ये झाला? तर भारत आणि दक्षिण आफ्रिका. आणि भारताच्या संघानं दक्षिण आफ्रिकेचा पराभव करून ही स्पर्धा जिंकली. म्हणजे या ठिकाणी विजेता कोण आहे? भारत, भारतीय महिला संघ, आणि उपविजेता दक्षिण आफ्रिकेच्या महिला. म्हणजे आपलं उत्तर या ठिकाणी काय असणार आहे? उपविजेता पर्याय ए, दक्षिण आफ्रिका. प्रश्न क्रमांक 39. 2025च्या 97व्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात उत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार कोणत्या चित्रपटास मिळाला? मित्रांनो, 2025च्या 97व्या ऑस्कर सोहळ्यामध्ये अनोरा या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपट हा पुरस्कार देण्यात आलेला होता. म्हणजे आपलं उत्तर पर्याय सी असणार आहे, अनोरा. आता मित्रांनो, जर 98व्या चित्रपट पुरस्कारांचा विचार केला तर सर्वोत्कृष्ट चित्रपट कोणता आहे? वन बॅटर आफ्टर अनदर. ठीक आहे. पुढे पहा प्रश्न क्रमांक 40. G20 शिखर परिषद 2023 कुठे झाली? मित्रांनो, G20 शिखर परिषद 2023 ही भारतातील नवी दिल्ली या ठिकाणी पार पडली. पर्याय सी आपलं उत्तर असणार आहे. याची थीम काय होती? वसुधैव कुटुंबकम. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 41. 2023 मध्ये भारताने आदित्य L1 ही मोहीम कशासाठी सांगितली, कशासाठी राबवली? तर सूर्याच्या पृष्ठभागाचा अभ्यास करण्यासाठी. म्हणजे आपलं उत्तर पर्याय डी. आदित्य म्हणजे संस्कृतमध्ये सूर्य. आदित्य हा सूर्याला समानार्थी शब्द आहे, आपल्याला माहीत असेल. मराठीसाठी हा प्रश्न येऊ शकतो. प्रश्न क्रमांक 42. 2024 मधील उन्हाळी ऑलिम्पिक कुठे झाले? या ठिकाणी पहा, 2016 पासून आपण पाहूया. 2016ला ब्राझीलमधील रिओ दि जानेरो या ठिकाणी, 2020ला जपानमधील टोकियो या ठिकाणी, त्यानंतर 2024ला फ्रान्समधील पॅरिस या ठिकाणी, त्यानंतर 2028ला अमेरिकेतील लॉस एंजेलिस या ठिकाणी पार पडतील, आणि 2032ला ऑस्ट्रेलियातील ब्रिस्बेन या ठिकाणी पार पडतील. ठीक आहे, लक्षात ठेवायचं. 2024 मध्ये पॅरिस, फ्रान्स. ठीक आहे. पुढे पहा प्रश्न क्रमांक 43. कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रात ChatGPT कोणत्या कंपनीने बनवले? मित्रांनो, ChatGPT कोणत्या कंपनीचं आहे? ओपन AIचं. गुगलचं काय आहे? जेमिनी आहे. प्रश्न क्रमांक 44. कॉप हा शब्द खालीलपैकी कोणत्या विषयाशी संबंधित आहे? मित्रांनो, कॉप हा शब्द कॉन्फरन्स ऑन
क्लायमेट चेंज म्हणजेच हवामान बदल परिषदेशी संबंधित आहे, म्हणजे आपलं उत्तर पर्याय बी. कॉप म्हणजे हवामान बदल परिषद. आता मित्रांनो, आतापर्यंत किती कॉप पार पडल्या, तर कॉप 29 पार पडलेल्या आहेत आणि कॉप 30 आहे ती 2026 साली पार पडेल. याबद्दलची पूर्ण माहिती आपल्याला या व्हिडिओच्या PDF मध्ये मिळणार आहे आणि याची PDF तुम्हाला अगदी फ्रीमध्ये मिळणार आहे. कुठे मिळेल, तर 75 17 24 91 19 हा नंबर सेव्ह करायचा आणि या नंबरवर चालू घडामोडी PDF असा मेसेज पाठवायचा. तुम्हाला या व्हिडिओमधील 100 प्रश्नांची स्पष्टीकरणासह आणि अधिक माहितीसह PDF अगदी फ्री दिली जाईल. पुढे पहा प्रश्न क्रमांक 45. सायबर गुन्हे तक्रारीसाठी भारत सरकारची हेल्पलाईन नंबर कोणती? मित्रांनो, सायबर गुन्हा दाखल करायचा आहे तर 1930 वर कॉल करा, म्हणजे आपलं उत्तर पर्याय ए. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 46. 2024 मध्ये केंद्र सरकारने मराठी भाषेला कोणता दर्जा दिला? मित्रांनो, 2024 साली 3 ऑक्टोबरला भारत सरकारने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिलेला होता, म्हणजे आपलं उत्तर पर्याय ए. आणि मित्रांनो, त्यामुळेच आपण महाराष्ट्रामध्ये 3 ऑक्टोबर हा दिवस मराठी अभिजात भाषा दिवस म्हणून साजरा करत आहोत. आता पुढे पहा, 2024 साली एकूण 5 भाषांना हा पुरस्कार देण्यात आला, हा दर्जा देण्यात आला. कोणता दर्जा? अभिजात भाषांचा दर्जा. ठीक आहे. कोणत्या भाषा होत्या त्या? तर मराठी, पाली, प्राकृत, बंगाली आणि आसामी. पुढे मित्रांनो, भारतामध्ये एकूण 11 अभिजात भाषा आहेत. त्यापैकी 5 तर 2014 साली दिल्या. त्याच्या अगोदर किती होत्या? 6 होत्या. कोणत्या कोणत्या? तर 2004 साली तमिळ भाषेला दिला गेला, 2005 साली संस्कृतला, 2008 साली कन्नड आणि तेलुगूला, 2013 साली मल्याळमला आणि 2014 साली ओडिया या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला गेला होता. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 47. भारतातील पहिले अतिगरिबीमुक्त राज्य कोणते? मित्रांनो, भारतातील पहिलं अतिगरिबीमुक्त राज्य म्हणजेच या राज्यामध्ये आता अतिगरीब लोकसंख्या राहत नाही असं राज्य बनलेलं आहे केरळ, म्हणजे आपलं उत्तर पर्याय ए. प्रश्न क्रमांक 48. वंदे भारत स्लीपर ट्रेनमध्ये वापरण्यात आलेल्या टक्कर विरोधी यंत्रणेचे नाव काय आहे? मित्रांनो, या ठिकाणी पाहायचं आहे, वंदे भारत 4.0 या ट्रेनमध्ये कवच 5.0 वापरण्यात आलेला आहे. याच्या अंतर्गत मित्रांनो काय होणार आहे, तर ट्रेन टक्करपासून सावध राहणार आहे किंवा त्या ठिकाणी टक्कर सहन करू शकणार आहे, म्हणजे आपलं उत्तर आहे पर्याय बी. कवच वापरणार आहे, कवच 5.0. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 49. भारताचे पहिले सहकार मंत्री कोण? मित्रांनो, भारताचे सहकार मंत्रालय कधी स्थापन केले गेले? 2021 साली. आणि पहिले सहकार मंत्री कोण बनले? तर माननीय अमित शहा. आणि मित्रांनो, ते आतापर्यंत भारताचे सहकार मंत्री आहेत, म्हणजे आपलं उत्तर पर्याय सी. सध्याचे कोण आहेत? अमित शहा. पहिले कोण? अमित शहाच. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 50. स्वातंत्र्यानंतर समान नागरी कायदा लागू करणारे देशातील पहिले राज्य कोणते? या ठिकाणी पाहायचं, स्वातंत्र्यानंतर समान नागरी कायदा लागू करणारं पहिलं राज्य बनलेलं आहे उत्तराखंड, म्हणजे आपलं उत्तर पर्याय बी. प्रश्न क्रमांक 51. पंतप्रधान कार्यालयाचे नवीन नाव काय आहे? तर नाव आहे सेवा तीर्थ, पर्याय सी. आणि मित्रांनो, थीम काय आहे किंवा घोषवाक्य काय आहे? नागरिक देवो भव. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 52. प्रजासत्ताक दिन परेड 2026 दरम्यान सर्वोत्कृष्ट चित्ररथ हा प्रथम क्रमांकाचा पुरस्कार कोणत्या राज्याच्या चित्ररथास मिळाला? मित्रांनो, या ठिकाणी पाहायचं आहे, प्रजासत्ताक दिन 2026च्या परेडमध्ये महाराष्ट्राच्या आत्मनिर्भर भारत आणि सार्वजनिक गणेश उत्सव या थीमच्या चित्ररथाला प्रथम क्रमांकाचा पुरस्कार मिळालेला आहे, म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे? पर्याय डी, महाराष्ट्र. प्रश्न क्रमांक 53. नेक्सस या आंतरराष्ट्रीय स्तरावर गाजलेल्या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? लेखकांचं नाव आहे युवाल नोआ हरारी, पर्याय सी. प्रश्न क्रमांक 54. केंद्रीय अर्थसंकल्प 2026-27 नुसार खालीलपैकी कोणत्या क्षेत्र किंवा विभागासाठी निधीची सर्वाधिक तरतूद करण्यात आली? मित्रांनो, केंद्रीय अर्थसंकल्प 2026-27 नुसार वाहतूक व परिवहन या क्षेत्रामध्ये सर्वाधिक निधी गुंतवला गेलेला आहे, म्हणजे आपलं उत्तर पर्याय डी. प्रश्न क्रमांक 55. कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून एखाद्या व्यक्तीचा चेहरा किंवा आवाज हुबेहूब दुसऱ्या व्हिडिओमध्ये वापरणे याला काय म्हणतात? याला म्हणतात मित्रांनो डीप फेक, म्हणजे पर्याय बी आपलं उत्तर आहे. ठीक आहे. डीप फेक याला म्हणायचं. पुढे पहा प्रश्न क्रमांक 56. महाराष्ट्राचे सध्याचे नवनियुक्त राज्यपाल कोण आहेत? मित्रांनो, हा प्रश्न वारंवार रिपीट झालाय, त्यामुळे महत्त्वाचा लक्षात ठेवायचा आहे. हा प्रश्न पुन्हा येणार आहे, मुंबईसाठी येईल, नागपूरसाठी येईल, पण पुन्हा येईल. आणि मित्रांनो, काय आहे उत्तर याचं? जिष्णुदेव वर्मा. कितवे आहेत? 22वे. कोणत्या राज्याचे आहेत? त्रिपुराचे. आणि याच्या पुढे जाऊन
याच्या अगोदर ते तेलंगणाचे राज्यपाल म्हणून देखील कार्यरत होते. पुढे पहा प्रश्न क्रमांक 57. भारतातील महारत्न दर्जा प्राप्त कंपन्या कोणत्या? मित्रांनो, भारतामध्ये एकूण 14 कंपन्यांना महारत्न दर्जा प्राप्त आहे. त्यापैकी पहा ONGC आहे, BHEL आहे, IOC आहे आणि NTPC देखील आहे. म्हणजे आपलं उत्तर पर्याय डी वरीलपैकी सर्व. भारतामध्ये एकूण 14 कंपन्या आहेत आणि सर्वात नवीन कोणती आहे तर HAL म्हणजे हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 58. खालीलपैकी कोणाला भारताचा राष्ट्रीय जलचर प्राणी म्हणतात? मित्रांनो, गंगा नदीतील डॉल्फिन प्राण्याला भारताचा राष्ट्रीय जलचर प्राणी म्हणून आपण मान्यता दिलेली आहे. म्हणजे आपलं उत्तर पर्याय सी. त्यासोबतच भारताचा राष्ट्रीय प्राणी कोणता? वाघ आहे. आणि भारताचा राष्ट्रीय वारसा प्राणी कोणता तर हत्ती. लक्षात ठेवायचं. प्रश्न क्रमांक 59. पुढीलपैकी कोणते संशोधन केंद्र पुणे जिल्ह्यात नाही? मित्रांनो, या ठिकाणी पाहायचं आहे महाराष्ट्र अभियांत्रिकी संशोधन संस्था म्हणजेच मेरी ही कुठे आहे? मेरी ही नाशिकमध्ये आहे. आणि या ठिकाणी काय दिलंय? पुणे. म्हणजे या ठिकाणी हे चुकीचं दिलेलं आहे. ठीक आहे. म्हणजे या ठिकाणी पर्याय सी पुण्यामध्ये नाही. पुढे पहा प्रश्न क्रमांक 60. संकटग्रस्त सापडलेल्या प्राणी आणि वनस्पतींची नोंद ठेवण्यासाठी खाली पुढीलपैकी कोणत्या बुकचा वापर केला जातो? मित्रांनो, IUCNच्या रेड डाटा बुकमध्ये काय केलं जातं तर संकटग्रस्त प्राण्यांचं आणि वनस्पतींची नोंद केली जाते. म्हणजे आपलं उत्तर पर्याय बी रेड बुक किंवा रेड डेटा बुक IUCN. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 61. 2011च्या जनगणनेनुसार सर्वाधिक लोकसंख्येचे राज्य कोणते? मित्रांनो, 2011च्या जनगणनेनुसार सर्वाधिक लोकसंख्या ही उत्तर प्रदेश राज्यामध्ये होती. म्हणजे आपलं उत्तर पर्याय सी. आणि मित्रांनो, दुसऱ्या क्रमांकाला कोण? आपलं महाराष्ट्र. आणि मित्रांनो, हे सर्व प्रश्न हा वरचा असू दे, हा असू दे किंवा याच्या खालचा असू दे, सर्व प्रश्न आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवर दिलेले आहेत. आणि हे जर पाहायचे असतील तर फक्त काय करायचं आहे 60 रुपयांमध्ये 30 प्रश्नपत्रिका संच खरेदी करायचे आहेत. हे प्रश्नपत्रिका संच मिळतीलच, त्यासोबतच आपल्या पेड टेलिग्राम चॅनलवर जॉईन होता येईल, ज्यामधून आपल्याला जवळजवळ 10 ते 15,000 प्रश्नांचा फायदा होणार आहे. पुढे पहा प्रश्न क्रमांक 62. खालीलपैकी मध्य प्रदेश राज्यातील व्याघ्र प्रकल्प कोणता? मित्रांनो, मध्य प्रदेशमध्ये सर्वाधिक 9 व्याघ्र प्रकल्प आहेत. किती आहेत? 9. आणि मित्रांनो, त्यापैकी पहा बांधवगड हा मध्य प्रदेशमध्ये आहे. म्हणजे आपलं उत्तर पर्याय ए. सुंदरबन पश्चिम बंगाल, सरिस्का राजस्थान, जिम कॉर्बेट उत्तराखंड. ठीक आहे. आणि बांधवगड हा मध्य प्रदेशमध्ये आहे. प्रश्न क्रमांक 63. वृद्धांसाठी अर्थसंकल्प मांडणारे पहिले राज्य कोणते? मित्रांनो, केरळ हे वृद्धांसाठी अर्थसंकल्प मांडणारं पहिलं राज्य बनलेलं आहे. म्हणजे आपलं उत्तर पर्याय बी. त्यासोबतच वृद्धांसाठी आयोग स्थापन करणारं पहिलं राज्य कोणतं आहे? हे देखील केरळच आहे. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 64. इराणमध्ये अडकलेल्या भारतीयांना सुरक्षितपणे मायदेशात म्हणजे भारतात परत आणण्यासाठी राबवलेली विशेष मोहीम कोणती? मित्रांनो, सर्वात अलीकडची मोहीम कोणती आहे? ऑपरेशन स्वदेश. म्हणजे आपलं उत्तर पर्याय सी. ऑपरेशन अजय जुनी मोहीम आहे इस्रायलमधून भारतीय नागरिकांना बाहेर आणण्यासाठी. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 65. राष्ट्रीय ग्राहक दिन कधी साजरा केला जातो? मित्रांनो, दरवर्षी 24 डिसेंबर हा दिवस राष्ट्रीय ग्राहक दिवस म्हणून साजरा केला जातो. म्हणजे आपलं उत्तर या ठिकाणी पर्याय ए असणार आहे 24 डिसेंबर. आणि जर जागतिक ग्राहक दिन विचारला तर मित्रांनो, दरवर्षी 15 मार्च हा दिवस जागतिक ग्राहक दिवस म्हणून साजरा केला जातो. लक्षात ठेवायचं, जागतिक विचारलं की 15 मार्च आणि राष्ट्रीय विचारलं की 24 डिसेंबर. पुढे पहा प्रश्न क्रमांक 66. महाराष्ट्राचे सध्याचे राज्यपाल. मित्रांनो, पुन्हा प्रश्न आला. हा प्रश्न मित्रांनो वारंवार प्रत्येक जिल्ह्याच्या पेपरला आलाय. लक्षात ठेवायचं आहे. पुढचा प्रश्न यांच्यावर असणार आहे, यांचं राज्य किंवा यांनी आधी काम केलेलं राज्य. ठीक आहे. नाव काय मित्रांनो? जिष्णुदेव वर्मा. पुढे पहा प्रश्न क्रमांक 67. 2028 साली उन्हाळी ऑलिम्पिक स्पर्धेचे आयोजन कोणते शहर करणार आहे? पुन्हा एकदा पहा, या ठिकाणी 2016 साली उन्हाळी ऑलिम्पिक कुठे झाल्या? ब्राझीलमधील रिओ दे जानेरो या ठिकाणी. 2020 साली जपानमधील टोकियो. 2024 साली मित्रांनो मागच्या वर्षी कुठे झाल्या? फ्रान्समधील पॅरिस. त्यानंतर 2028ला कुठे होतील? अमेरिकेतील लॉस एंजेलिस. आणि पुढे 2032ला ऑस्ट्रेलियातील ब्रिस्बेन या ठिकाणी. म्हणजे आपलं उत्तर या ठिकाणी काय असणार आहे? 2028 साली लॉस एंजेलिस अमेरिका. पर्याय सी. याला दुसरं नाव कोणतं आहे तर हॉलिवूड. ठीक आहे. आणि या ठिकाणीच ऑस्कर पुरस्कारांचं वितरण होत असतं. प्रश्न क्रमांक 68. 2026 साली अमरावती येथून पद्मश्री पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला? मित्रांनो, राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे अनुयायी आणि त्यांचे प्रसारक
जनार्दन बापू बोथे यांना पद्मश्री पुरस्कार देऊन गौरवण्यात आलेला आहे, म्हणजे आपलं उत्तर पर्याय सी. आणि मित्रांनो या ठिकाणी 2026 सालचा पद्मश्री यांना देण्यात आलेला आहे. तसेच शंकर बाबा पापळकर यांना 2024चा पद्मश्री पुरस्कार देऊन गौरवण्यात आलेलं होतं. प्रश्न क्रमांक 69. जेमिनी हे कोणत्या कंपनीने विकसित केलेले कृत्रिम बुद्धिमत्ता मॉडेल आहे? मित्रांनो जेमिनी कोणी बनवलं तर गुगलनं बनवलं, म्हणजे आपलं उत्तर पर्याय बी असणार आहे. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 70. AI इम्पॅक्ट समिट 2026 कोठे आयोजित करण्यात आली होती? मित्रांनो AI इम्पॅक्ट समिट 2026 ही भारतातील नवी दिल्ली या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती, म्हणजे आपलं उत्तर पर्याय ए दिल्ली. प्रश्न क्रमांक 71. मुंबई नागपूर या शहरांना जोडणाऱ्या समृद्धी महामार्गाची एकूण लांबी किती आहे? मित्रांनो समृद्धी महामार्गाची लांबी आहे 701 किलोमीटर, म्हणजे आपलं उत्तर पर्याय सी. मुंबईला नागपूर सोबत जोडते. ठीक आहे. पुढे पहा प्रश्न क्रमांक 72. नवीन फौजदारी कायदे केव्हापासून लागू करण्यात आले? 1 जुलै 2024. प्रश्न क्रमांक 73. खालीलपैकी कोणते ऑपरेशन भारताने पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील सूत्रधारांचा खात्मा करण्यासाठी राबवले होते? मित्रांनो या ठिकाणी पाहायचं आहे ऑपरेशन महादेव हे पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील सूत्रधारांचा खात्मा करण्यासाठी राबवण्यात आलेलं होतं, म्हणजे आपलं उत्तर पर्याय ए. त्यासोबतच मित्रांनो त्यासाठी प्रत्युत्तर म्हणून भारतानं आणखी एक ऑपरेशन राबवलं होतं, त्याचं नाव होतं ऑपरेशन सिंदूर. हे देखील लक्षात ठेवा, आपल्या PDF मध्ये त्याबद्दल माहिती दिलेली असेल. त्यासोबतच पुढे पाहूयात प्रश्न क्रमांक 74. पालघर जिल्ह्याचे विद्यमान पालकमंत्री कोण आहेत? गणेश नाईक. मित्रांनो महाराष्ट्राचे वन आणि पर्यावरण मंत्री गणेश नाईक कोण आहेत? पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री, म्हणजे पर्याय बी. प्रश्न क्रमांक 75. महाराष्ट्र राज्याचे पोलीस महासंचालक कोण आहेत? सदानंद दाते, पर्याय बी आपलं उत्तर आहे. त्यासोबतच मित्रांनो यांचं एक पुस्तक प्रसिद्ध आहे, कोणतं? वर्दीतल्या माणसांच्या नोंदी. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 76. भारताचे वर्तमान चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ कोण आहेत? मित्रांनो या ठिकाणी पाहायचं आहे भारताचे पहिले CDS कोण होते? जनरल बिपिन रावत. आणि दुसरे कोण होते? अनिल चौहान, म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे? सध्या अनिल चौहान हे CDS आहेत, पर्याय डी. प्रश्न क्रमांक 77. T20 क्रिकेट विश्वचषक 2026 या स्पर्धेत एकूण किती संघांनी भाग घेतला होता? मित्रांनो ही स्पर्धा कुठे पार पडली? भारत आणि श्रीलंका. आणि एकूण किती संघ सहभागी झाले? 20 संघ, म्हणजे आपलं उत्तर या ठिकाणी पर्याय सी. प्रश्न क्रमांक 78. भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे वर्तमान सरन्यायाधीश कोण आहेत? न्यायमूर्ती सूर्यकांत किंवा जस्टिस सूर्यकांत, म्हणजे आपलं उत्तर पर्याय ए. यांचं पूर्ण नाव काय? सूर्यकांत शर्मा. पुढे पहा मित्रांनो प्रश्न क्रमांक 79. भारताचा पहिला बालविवाह मुक्त जिल्हा कोणता? मित्रांनो छत्तीसगडमधील बालोड हा जिल्हा भारतातील पहिला बालविवाह मुक्त जिल्हा म्हणून घोषित करण्यात आलेला आहे, म्हणजे आपलं उत्तर पर्याय सी. प्रश्न क्रमांक 80. भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे वर्तमान अध्यक्ष कोण आहेत? मित्रांनो इस्रोचे वर्तमान अध्यक्ष कोण आहेत? तर श्री व्ही नारायणन, म्हणजे आपलं उत्तर पर्याय सी. डॉक्टर व्ही नारायणन. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 81. पहिली उथळ पाण्यात संचार करणारी युद्धनौका कोणती? मित्रांनो भारताची INS अर्नाळा, अनाच्या नाही बरं का, INS अर्नाळा ही उथळ पाण्यात संचार करणारी पहिली युद्धनौका आहे, म्हणजे आपलं उत्तर पर्याय ए. प्रश्न क्रमांक 82. पालघर जिल्ह्यातील श्री भिकल्या लाडक्या धिंडा यांना नुकताच पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे. सदर व्यक्ती ही कोणत्या संगीत वाद्याशी संबंधित आहे? मित्रांनो भिकल्या लाडक्या धिंडा हे महाराष्ट्रातील वारली आदिवासी जमातीचे आहेत आणि मित्रांनो ते तारपा या वाद्याशी संबंधित आहेत, म्हणजे आपलं उत्तर असणार आहे पर्याय सी तारपा. प्रश्न क्रमांक 83. पालघर जिल्ह्यातील कोणत्या समुद्र किनाऱ्याला प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय ब्ल्यू फ्लॅग प्रमाणपत्र मिळालेले आहे? मित्रांनो कोकणातील एकूण 5 समुद्र किनाऱ्यांना 5 बीचेसना ब्ल्यू फ्लॅग प्रमाणपत्र मिळालेलं आहे. त्यापैकी पालघरमध्ये एक आहे, रायगडमध्ये 2 आहेत आणि रत्नागिरीमध्ये 2 आहेत. ठीक आहे. पालघरमध्ये कोणतं आहे? तर पालघरमध्ये आहे पारनाका. ठीक आहे, म्हणजे आपलं उत्तर या ठिकाणी काय असणार आहे? पर्याय डी. रायगडमध्ये विचारलं तर रायगडमध्ये श्रीवर्धन आणि नागाव, रत्नागिरीमध्ये गुहागर आणि लाडघर. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 84. खालीलपैकी महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यातून नियोजित शक्तीपीठ महामार्ग जात नाही? मित्रांनो शक्तीपीठ महामार्ग आहे तो महाराष्ट्रातील एकूण 13 जिल्ह्यांमधून जातो आणि एकूण लांबी आहे 856 किलोमीटर आणि काय जोडतो तर नागपूरला, सिंधुदुर्ग आणि गोव्याशी जोडतो. ठीक आहे. आता मित्रांनो या ठिकाणी पहा नांदेड आहे, वर्धा आहे,
परभणी आहे, तसंच अजून एकूण 13 जिल्हे आहेत, परंतु त्यामध्ये अकोला हा जिल्हा येत नाही, म्हणजे आपलं उत्तर पर्याय डी. याची पूर्ण माहिती तुम्हाला PDF मध्ये मिळणार आहे. PDF घेण्यासाठी काय करा, ॲडमिनला 7517249119 या नंबरवर चालू घडामोडी PDF असा मेसेज पाठवा. प्रश्न क्रमांक 85, खालीलपैकी कोणत्या 2 देशांनी संयुक्तपणे ऑपरेशन लायन रोअर सुरू केले? मित्रांनो, इराण विरुद्ध आणि मध्य आशियातील दहशतवादाविरुद्ध अमेरिका आणि इस्रायल यांनी ऑपरेशन लायन रोअर सुरू केलेला आहे, म्हणजे आपलं उत्तर पर्याय डी. काय करतात हे याच्या अंतर्गत, तर इराणमधील महत्त्वाची ठिकाणं, न्यूक्लिअर पॉवर प्लांट असू दे किंवा सैनिकी स्थळ असू दे, या ठिकाणी हल्ला करतात. पुढे पहा प्रश्न क्रमांक 86, खालीलपैकी कोणत्या देशाने AI इम्पॅक्ट समिट 2026 आयोजित केली? या ठिकाणी पाहायचं आहे मित्रांनो, AI इम्पॅक्ट समिट 2026 ही भारतातील नवी दिल्ली या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती, म्हणजे आपलं उत्तर आहे पर्याय बी, भारत. पुढे पहा प्रश्न क्रमांक 87, खालीलपैकी MPSCचे नवीन अध्यक्ष कोण आहेत? विवेक भीमनवार, पर्याय बी. यांना शपथ कोणी दिली यावर प्रश्न येऊ शकतो. कोणी दिली? तर प्रभारी राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी दिली. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 88, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन 2026 कोठे आयोजित केले गेले होते? मित्रांनो, 99वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आहे ते सातारा जिल्ह्यामध्ये आयोजित करण्यात आलं होतं, म्हणजे आपलं उत्तर पर्याय ए. याचे अध्यक्ष कोण होते? विश्वास पाटील हे होते आणि स्वागताध्यक्ष कोण होते? शिवेंद्रराजे भोसले हे होते. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 89, हेल्पलाईन क्रमांक 1930 हा टोल फ्री क्रमांक कशासाठी आहे? मित्रांनो, हेल्पलाईन क्रमांक 1930 हा सायबर तक्रार करण्यासाठी आहे, सायबर क्राईमशी संबंधित आहे, म्हणजे आपलं उत्तर पर्याय सी. प्रश्न क्रमांक 90, खालीलपैकी कोणत्या देशात रेअर अर्थ मेटलचा सर्वात मोठा साठा आहे? मित्रांनो, रेअर अर्थ मेटलचा सर्वात मोठा साठा आहे तो चीन या देशामध्ये पाहायला मिळतो, म्हणजे आपलं उत्तर पर्याय सी असणार आहे, चीन. पुढे पहा प्रश्न क्रमांक 91, पोसायडन हे रशियाने विकसित केलेले पाण्याखाली चालणारे ड्रोन कोणत्या ऊर्जेवर चालते? तर मित्रांनो, पोसायडन हे आण्विक पाणबुडी आहे, आण्विक वाहन आहे, म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे? पर्याय सी, अणुऊर्जेवर चालते. प्रश्न क्रमांक 92, जागतिक जैविक इंधन दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? मित्रांनो, वर्ल्ड बायोफ्युल डे आहे तो दरवर्षी 10 ऑगस्ट रोजी साजरा केला जातो, म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे? पर्याय ए. पुढे पहा प्रश्न क्रमांक 93, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना 2024 या योजनेत पात्र होण्याकरता महिलांचा वयोगट कोणता आहे? मित्रांनो, या ठिकाणी पहा, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी वय किती पाहिजे? 21 ते 65 वर्षे, म्हणजे आपलं उत्तर पर्याय सी. प्रश्न क्रमांक 94, जुलै 2025 मध्ये युनेस्कोने महाराष्ट्रातील किल्ल्यांचा जागतिक वारसा यादीत मराठा मिलिटरी लँडस्केप्स ऑफ इंडिया या नावाने समावेश केला. खालीलपैकी कोणता किल्ला त्या यादीमध्ये नाही? मित्रांनो, या ठिकाणी पाहायचं, युनेस्कोनं आपल्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीमध्ये एकूण 12 किल्ल्यांचा समावेश केला. त्यापैकी 11 किल्ले महाराष्ट्रात आहेत आणि 1 किल्ला आहे तो तमिळनाडूमध्ये आहे. आणि मित्रांनो, या 11 मध्ये रायगड आहे, शिवनेरी आहे, लोहगड आहे, राजगड आहे, त्यासोबतच आणखी बरेच किल्ले आहेत, परंतु पुरंदर किंवा सिंहगड यासारख्या किल्ल्यांचा समावेश यामध्ये नाही, म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे? पर्याय डी, पुरंदर हा या यादीमध्ये नाही. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 95, खालीलपैकी कोणत्या देशाने ICC T20 क्रिकेट विश्वचषक 2 किंवा 2 पेक्षा जास्त वेळा जिंकलेला नाही? मित्रांनो, या ठिकाणी पाहायचं आहे, वेस्ट इंडिज 2 वेळा जिंकलेला आहे, इंग्लंड 2 वेळा, भारत 3 वेळा, परंतु ऑस्ट्रेलिया फक्त 2021 मध्ये एकदाच ही स्पर्धा जिंकलेली आहे, म्हणजे आपलं उत्तर पर्याय डी, ऑस्ट्रेलिया. प्रश्न क्रमांक 96, 2024 मध्ये ब्रिक्स मध्ये नवीन सदस्य म्हणून खालीलपैकी कोणता देश सहभागी झाला? मित्रांनो, 2024 विचारलंय, 2024 मध्ये 4 देश सहभागी झाले. कोणते कोणते? सौदी अरेबिया, इथिओपिया, इराण आणि इजिप्त असे 4 देश 2024 साली सहभागी झाले. आणि 2025 साली सर्वात नवीन इंडोनेशिया हा देश सहभागी झाला, म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे? 2024 विचारलं म्हणून सौदी अरेबिया 4 पैकी 1 आहे, परंतु जर 2025 किंवा सर्वात नवीन विचारलं तर इंडोनेशिया, लक्षात ठेवायचं आहे. प्रश्न क्रमांक 97, 2025 मध्ये कोणत्या देशाने AI सेफ्टी समिटचे आयोजन केले होते? मित्रांनो, 2025 मध्ये AI सेफ्टी समिटचं आयोजन आहे ते फ्रान्समध्ये करण्यात आलं होतं. कुठे? फ्रान्समध्ये, म्हणजे आपलं उत्तर पर्याय सी. ठीक आहे. त्यासोबतच पहा, 2023 साली युनायटेड किंगडम
2024 मध्ये दक्षिण कोरिया, 2025 मध्ये फ्रान्स आणि 2026 मध्ये भारत. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 98, भारताच्या गगनयान मोहिमेचे उद्दिष्ट काय आहे? तर मानवाला अंतराळात पाठवणे, पर्याय सी. आणि याचा पहिला टप्पा म्हणून शुभांशु शुक्ला हे नासा अंतर्गत अंतराळात जाऊन आलेले आहेत. प्रश्न क्रमांक 99, भारतीय न्याय संहिता 2023 हा कायदा कोणत्या दिनांकास लागू झाला? 1 जुलै 2024, पर्याय बी. आता महत्त्वाची माहिती पाहून घ्या या ठिकाणी. हे विधेयक सर्वात पहिल्यांदा कधी मांडलं गेलं? 11 ऑगस्ट 2023ला. यानंतर याला मंजुरी कधी मिळाली? तर लोकसभेमध्ये 20 डिसेंबर 2023, राज्यसभेमध्ये 21 डिसेंबर 2023 आणि राष्ट्रपतींची सही 25 डिसेंबर 2023. अशा प्रकारे मित्रांनो 25 डिसेंबर 2023ला भारतीय न्याय संहिता आणि इतर कायद्यांना पूर्ण कायदेशीर मंजुरी मिळालेली होती. आणि मित्रांनो 1 जुलै 2024 पासून ते पूर्ण भारतभर लागू झाले. पुढे पहा प्रश्न क्रमांक 100, देशातील वृद्धांसाठीचा अर्थसंकल्प सादर करणारे पहिले राज्य कोणते? या ठिकाणी पहा केरळ आपलं उत्तर आहे. केरळ राज्यानं देशातील पहिला वृद्धांसाठीचा अर्थसंकल्प सादर केलेला आहे. त्यासोबतच वृद्धांसाठी आयोग स्थापन करणारं पहिलं राज्य कोणतं आहे? ते देखील केरळ आहे. ठीक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आजचे प्रश्न समाप्त होत आहेत. जर तुम्हाला आजच्या प्रश्नांची PDF हवी असेल तर 75 17 24 91 19 या खालील नंबरवर मेसेज करा आणि ॲडमिनला चालू घडामोडी PDF मागा. पूर्ण 100 प्रश्नांची PDF तुम्हाला स्पष्टीकरणासह मिळणार आहे. त्यासोबतच जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुढच्या भागामध्ये. जय हिंद, जय भारत आणि जय महाराष्ट्र.